नमस्कार विद्यार्थी मित्रो, नवोदय मिशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दीपावली अभ्यास परिसर अभ्यास 2 यामधील सर्व उत्तरे पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर या चॅनलवर तुम्हाला भाषा, त्याच्यानंतर गणित आणि परिसर अभ्यास 1 याची सर्व उत्तरे तुम्हाला या चॅनलवर उपलब्ध करून दिलेली आहेत. जर तुम्हाला हे व्हिडिओ पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये या व्हिडिओची सर्व तुम्हाला लिंक दिलेली आहे. अगोदर ते उत्तर लिहून घ्या, नंतर परिसर अभ्यास 2 चे उत्तर लिहा. ठीक आहे. चला तर वेळ न घालवता आपण आता पहिल्या प्रश्नाला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा, तर इथे पहा, परिसर अभ्यास 2 मध्ये पहिला प्रश्न आहे. खालील प्रश्नाची उत्तरे एका वाक्यात लिहायची आहेत आपल्याला. आदिलशहाने शहाजीराजांना कोणता किताब दिला? तर आदिलशहाने शहाजीराजांना सरलष्कर, कुठला? सरलष्कर हा किताब दिला. ठीक आहे. दुसरा प्रश्न, मावळात राहणाऱ्या लोकांना काय म्हणतात? तर मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे असे म्हणतात. स्वराज्याची प्रतिज्ञा शिवरायांनी कोणत्या साली घेतली? तर स्वराज्याची प्रतिज्ञा शिवरायांनी 1645 या साली घेतली. ठीक आहे. तर पहा, जर तुम्हाला हे प्रश्न थोडे फास्ट होत असतील तर तुम्ही व्हिडिओ थांबून तुमचे उत्तर लिहून घ्यायचे आणि नंतर पुढे जायचे. ठीक आहे. चला आता पुढील प्रश्न आहे आपला 4 नंबरचा. तर पहा, या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितले? शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा कोणी तयार केली? तर याचं उत्तर आहे, शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा शहाजी राजांनी तयार केली. ठीक आहे. पुढे, चक्रधर स्वामीच्या आठवणी कोणत्या ग्रंथात लिहिल्या आहेत? चक्रधर स्वामीच्या आठवणी ह्या लिहिलेल्या आहेत लीळाचरित्र या ग्रंथामध्ये. चला 7 नंबरचा प्रश्न, 6चा, ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवनी समाधी कोठे घेतली? तर त्याचं उत्तर आहे आळंदी. तुम्ही हे प्रश्न पूर्ण वाक्यात जसे लिहिले तसे लिहून घेणे. ठीक आहे. तर आता पुढील प्रश्न आहे, तोरणा किल्ल्यावर कोणत्या देवीचे मंदिर आहे? तर तोरणा किल्ल्यावर तोरणजाई देवीचे मंदिर आहे. ठीक आहे. चला आता पुढील प्रश्न आहे 8 नंबरचा. प्रश्न स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय. प्रचंडगड या नावाने कोणता किल्ला ओळखला जातो? तर त्याचं उत्तर आहे, प्रचंडगड हा किल्ला तोरणा किल्ला या नावाने ओळखला जातो. ठीक आहे. चला पुढील प्रश्न आहे, फक्त जोड्या जुळवायच्यात तुम्हाला. आता जोड्या जुळवायच्यात. तर पहा, या ठिकाणी इथं अ आणि ब गट दिलेले आहे, तर यांच्या जोड्या जुळवायच्यात. सईबाई निंबाळकर, हे निंबाळकर घराणे कुठले होतं? तर ते होतं फलटण. त्यानंतर जिजाबाई शिंदखेड, त्यानंतर राजेशहाजी बेलोड आणि दौलतराव मोरे जावळीचे मोरे असं आपण म्हणत होतो. ठीक आहे. तर पहा, पुढील प्रश्नाकडे आपल्याला वळायचे. आता 26 जे पेज नंबर आहे त्याच्यावरील सर्व प्रश्न झालेले आहेत. तर पहा, या ठिकाणी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमचे प्रश्न राहिले असतील तर व्हिडिओ थांबवून तुम्ही उत्तर लिहित चला. तर पहा, नावे लिहा असा प्रश्न आहे. अहमदनगरचा सुलतान कोण होता? तर तो होता निजामशहा. विजापूरचा होता आदिलशहा. नरशी गावचे संत कोण होते? तर संत नामदेव. ज्ञानेश्वराच्या बहिणीचे नाव मुक्ताबाई. दासबोध लिहिणारे होते समर्थ रामदास. ज्ञानेश्वरी लिहिणारे संत ज्ञानेश्वर. ठीक आहे. आता मी हे उत्तर सांगतोय तसं तुम्हाला याही अगोदर सांगितलंय की थोडस मी सांगतोय पण तुम्ही त्या स्पीडने लिहिणं होत नसेल तर थोडासा व्हिडिओ थांबवायचा, उत्तर लिहायचे आणि पुढं जायचे. ठीक आहे. चला आता पुढं, फलटणचे घराणे निंबाळकर या अगोदरच्या आपण जोड्या लावामध्ये बघितलं होतं. मुधोळचे घराणे घोरपडे. लखुजी जाधवाची मुलगी जिजाबाई आणि मालोजी राजांची पत्नी उमाबाई. ठीक आहे. हे नावं सांगितलेत आपण. तर पुढील प्रश्न आहे, रिकाम्या जागा भरा. आता या रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या. तर पहा, रिकाम्या जागेमध्ये आपल्याला
पहिली रिकामी जागा विचारली आहे, डॅश डॅश हे संत ज्ञानेश्वरांचे जन्मगाव आहे. तर पहा, ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मगाव हे कोणतं आहे असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे आपेगाव. काय उत्तर आहे? आपेगाव. दुसरी रिकामी जागा, संत रामदासांनी बलोपासनेसाठी डॅश डॅश ची मंदिरे उभारली. तर हनुमानाची. कशाची? हनुमानाची. तिसरी रिकामी जागा, डॅश डॅश हे देवगिरीच्या यादवाचे वंशज आहेत. सिंदखेडचे जाधव. 4 नंबरची रिकामी जागा, निजामशहाचा डॅश डॅश हा कर्तबगार वजीर होता. तर त्याचं नाव आहे मलिक अंबर. 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवरायांचा जन्म झाला. इथं 1630 रिकामी जागा आहे. शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा, इथं रिकामी जागा आहे, 1645 साली घेतली. ही रिकामी जागा आहे बघा. डॅश डॅश ही स्वराज्याची पहिली राजधानी. तर राजगड उत्तर आहे तिचं. आदिलशहाने चंद्रहार हा किताब डॅश डॅश यांना दिला. तर तो दिलाय यशवंतराव मोरेला. होता जिवा म्हणून वाचला शिवाय. तर ही रिकामी जागा आहे जिवा. अफजल खान या ठिकाणी पहा, अफजल खान 12 वर्ष डॅश डॅशचा सुभेदार होता. तर अफजल खान 12 वर्ष वाईचा सुभेदार होता. या ठिकाणी हे उत्तर आहे. ठीक आहे. चला आता पुढील प्रश्न आहे. सांगा पाहू, महाराष्ट्रातील कोणती 2 थंड हवेची ठिकाणे आहेत? तर एकही लोणावळा आणि दुसरं खंडाळा. हे 2 थंड हवेची ठिकाणं आहेत. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा आता, यामध्ये आपल्याला वंशावळ विचारलेली आहे. वंशावळ पूर्ण करायची. चला, बाबाजी राजे जे होते त्यांना 2 मुलं, एक मालोजी आणि दुसरा जो आहे विठोजी. त्यानंतर परत मालोजीला 2 मुले होती, एक शहाजीराजे, 2 शरीफजी. परत शहाजीराजेचा जो मुलगा होता ते शिवाजी महाराज. ह्या झाली वंशावळ कंप्लीट. आता आपल्याला पुढील प्रश्नाकडे वळायचे. पुढील प्रश्न आहे, चूक की बरोबर ते लिहायचे आपल्याला. फक्त चूक किंवा बरोबर एवढंच सांगायचंय. ठीक आहे. तर पहा, पहिला जो प्रश्न आहे तो काय विचारलेला बघा. शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता. ठीक आहे, बरोबर आहे. संत नामदेवांनी संस्कृत भाषेत पदे लिहिली. तर हे चूक आहे. संस्कृत भाषेत लिहिली नव्हती. ठीक आहे. पुढं हिंदी भाषेत लिहिली होती. मालोजी राजे शिवभक्त होते. हे बरोबर आहे. शिवरायांचा जन्म रायगडावर झाला. हे पण या ठिकाणी चूक आहे. शिवरायांचा जन्म कुठे झाला? शिवनेरी किल्ल्यावर. पहा, शहाजी राजांना आदिलशहाने बंगळूरची जहागिरी बक्षीस दिली. बरोबर आहे. दादाजी कोंडदेव कोंढाण्याचे सुभेदार होते. हे बरोबर आहे. शिवाजी राजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. बरोबर आहे. वरील प्रश्नामध्ये पण आपण एका वाक्यात उत्तरे द्या. यामध्ये हा बघितला होता प्रश्न. पुण्याच्या उत्तरेस तोरणगड आहे. ही चूक आहे. तो उत्तरगडेश नाही आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक पहा, या ठिकाणी 8 आपल्याला दिसला नव्हता. तो पहा, पुण्याच्या उत्तरेस तोरणगड आहे. हे चूक आहे. पुढील प्रश्न पाहूया. पहा, प्रश्न नाते संबंध लिहायचेत आपल्याला. या ठिकाणी काय लिहायचे? नाते संबंध लिहायचे. तर पहा, पहिला आहे, मालोजी राजे आणि विठोजी हे कोण होते? तर आपण वरील वंशावळ जी बघितली त्याच्यामध्ये आपल्या लक्षात आलं, मालोजी राजे आणि विठोजी राजे भाऊ भाऊ आहेत. शहाजीराजे आणि लखुजी जाधव हे काय तर जावई आणि सासरे आहेत. शहाजीराजे आणि शरीफजी हे भाऊ भाऊ आहेत. वरील वंशावळीमध्ये हे पण पाहिलं आपण. बाबाजी राजे आणि विठोजी राजे हे पिता पुत्र आहेत. सांगा पाहू मध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री विचारले. त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस उत्तर लिहायचं. पुढील प्रश्न आहे. तर पहा, तुम्हाला या अगोदर सांगितले व्यवस्थित उत्तर लिहून घ्या. थोडंसं फास्ट होत असेल तर तुम्ही व्हिडिओ थांबून उत्तर लिहा. तर पहा, आता पुढील प्रश्नाकडे आपण आलेलो आहोत. तर पुढे या ठिकाणी आपल्याला खालील उद्गार कोणाचे असं या ठिकाणी विचारलेलं आहे. ते उद्गार कोणाचे हे आपल्याला पाहायचे. तर बघा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा.
असं मुक्ताबाई यांनी म्हटलं होतं. सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे समर्थ रामदास. अरे तू सुद्धा दुष्टांचा संहार करू शकशील असं जिजाबाई म्हटल्या होत्या. 4 नंबर, आता शिवाचे दोघांची चार हात करायला पाहिजे असं हे पण जिजाबाईच किंवा जिजामाता या ठिकाणी म्हटल्या होत्या. ठीक आहे. पहा या ठिकाणी पहिलं उदाहरण बघा. गड्यांनो, मी आज तुम्हाला माझ्या मनातील एक गोष्ट सांगू का? असं शिवराय म्हटले होते. ओ राजे, तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू असं कोण म्हणते? मावळे म्हटले होते. चला, गड्यांनो, आपला मार्ग ठरला असं शिवराय म्हटले होते. जहागीरांचे रक्षण करण्यासाठी स्वतःकडेच एकही किल्ला नाही म्हणून शिवरायांनी किल्ला घेतला असावा असं शहाजीराजे या ठिकाणी म्हटले होते. ठीक आहे. चला आता पुढील प्रश्न आहे. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा असा प्रश्न आहे आपल्याकडे. त्याची थोडक्यात उत्तरे द्यायची, पण या ठिकाणी आपल्याला ओळी 2च दिल्यात, त्यामुळे आपण 2 ओळीत उत्तर बसेल अशा पद्धतीने उत्तर लिहायचं. महाराष्ट्रावर कोणत्या 4 सत्ता हुकूम गाजवत होत्या? हा पहिला प्रश्न आहे. महाराष्ट्रावर दिल्लीचा मुघल बादशाह आणि विजापूरचा आदिलशहा, गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजीचा सिद्दी या 4 सत्ता महाराष्ट्रावर हुकूम गाजवत होत्या. या ठिकाणी असं लिहू शकता तुम्ही. या ठिकाणी ओळ कमी आहे. पुढे, जावळीच्या मोऱ्याच्या वाटेला कोणीच का जात नसे. कारण काय होतं? कारण जावळीचं जंगल कसं होतं? घनदाट होतं. त्यामुळे त्या जंगलामध्ये वाघ, सिंह, लांडगे, अस्वल, त्याचप्रमाणे असे वेगवेगळे जंगली प्राणी होते. त्यामुळे मोऱ्याच्या वाटेला कुणीच जात नसे. ठीक आहे. पुढील प्रश्न, शिवरायांचे ध्येय कोणते होते? तर हे पहा, शिवरायांचे ध्येय होते यापुढे परकीयाची गुलामी करायची नाही आणि सर्वांसाठी स्वराज्य स्थापन करायचे. त्यासाठी सर्वांनी याप्रसंगी आपल्या प्राणाचे अर्पण करायचे, हे ध्येय त्यांचे होते. ठीक आहे. सांगा पाहू, प्रतापगड कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे सातारा. ठीक आहे. चला आता पुढील प्रश्नाकडे वळूया. तर पहा या ठिकाणी पुढील प्रश्नामध्ये आपल्याला या ठिकाणी दिले, दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही जो किल्ला बनवणार आहात त्याचं चित्र या ठिकाणी रेखाटायचे. तर पहा, बरेच विद्यार्थी म्हणते सर की आम्ही दिवाळीत किल्लाच बनवला नाही. तुम्ही किल्ला बनवला नसेल तरी या ठिकाणी एका किल्ल्याचे चित्र तुम्हाला काढायचे आहे, जो की तुम्हाला चांगल्या पद्धतीने चित्र काढता येईल असा एक किल्ला या ठिकाणी काढायचा. ठीक आहे. चला पुढे, आता पुढील प्रश्नामध्ये तुम्हाला विचारले की तुम्ही खेळत असलेले पारंपरिक खेळ कोणते आहेत ते या ठिकाणी आपल्याला लिहायचे. तर पहा या ठिकाणी लिहिलेले आहेत खेळ, तुम्ही हे लिहून घ्यायचे. तर खो खो, कबड्डी, सूरपारंब्या, विटीदांडू, भोवरा, लंगडी, सागरगोटे आणि भातुकली. या सागरगोट्याला या ठिकाणी गजगे असं पण म्हटलं जाते काही ठिकाणी. हा भोवरा तुम्हाला माहित असेल. हा या ठिकाणी भोवरा आपण बघितलेला आहे, अशा आकाराचा असतो. या ठिकाणी त्याला असं दोरीने असं केलं जाते आणि फिरवला जातो. आणि खो खो, कबड्डी हे तर तुम्हाला माहिती आहे. सूरपारंब्या या ठिकाणी हाही खेळ तुम्हाला माहिती असायला हवा. विटीदांडू हा पण खेळ पारंपरिकच आहे. तर आता ओळखापहामध्ये आपल्याला काही चित्र दिलेत आणि त्या चित्राची फक्त आपल्याला नावं लिहायची. तर पहा, पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला कोण दिसतं? तर समर्थ रामदास स्वामी या ठिकाणी दिसत आहेत. दुसऱ्या चित्रामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज. तिसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज दिसत आहेत. इथे दिसत आहेत डॉक्टर भीमराव आंबेडकर. तर पहा, ही जरी चित्र तुम्हाला व्यवस्थित दिसत नसतील तरी तुमच्या पुस्तकामध्ये हे चित्र चांगल्या पद्धतीने आहेत. हे स्कॅन केल्यामुळे थोडंसं या ठिकाणी चित्र व्यवस्थित दिसत नाहीये. ठीक आहे. चला आता पहा,
पुढील चित्रामध्ये तुम्हाला लता मंगेशकर, त्या पुढील चित्रामध्ये सचिन तेंडुलकर, या ठिकाणी राणी लक्ष्मीबाई आणि शेवटी अमिताभ बच्चन ही या ठिकाणी चित्र आहेत. तर पहा, सांगा पाहू शेवटचा पृथ्वीचा उपग्रह चंद्र हा आहे. तर अशा पद्धतीने आपण चौथीच्या पुस्तकातील भाषा, गणित, परिसर अभ्यास 1 आणि हा परिसर अभ्यास 2 इथपर्यंत दिवाळी अभ्यासाचे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. जर तुम्हाला ही भाषा, गणित आणि परिसर अभ्यास 1 ची जर उत्तरं पाहायची असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये या सर्वांची लिंक तुम्हाला दिलेली आहे. आणि राहिलं आपलं इंग्रजी, तर इंग्रजीची उत्तरे तुम्हाला या चॅनलवर काही वेळामध्ये उपलब्ध होणार आहेत. चला, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, इतरांनाही शेअर करा आणि शालेय स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आपल्या चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी चांगल्या पद्धतीने करता येणार आहे. चला आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.